नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, जुनी गाणी आणि जुने नातेसंबंध यांची एक वेगळीच गंमत असते बरं का. म्हणजे आठवा ना, जुन्या गाण्यांमध्ये जे शब्द असतात ते बरंच काही सांगून जातात, पण जुने नातेसंबंध जे असतात त्यात शब्दांची गरजच पडत नाही. मला एक आठवतं, महाराष्ट्रात एका वर्तमानपत्रात लेख आला होता, महाराष्ट्राचं व्हॅलेंटाईन असा एक लेख आला होता बरं का. तर सगळे पत्रकार आपण पुलंकडे गेले. साहजिक आहे, पुलंकडे गेले. पुलंची तब्येत बरी नव्हती, ते बाहेर बसले होते. आज सुनीताबाई चहा बनवत होत्या. तर पुलंने असं आत बघितलं, ते आज जे शरीर आहे ना ते माझं आहे. हां, तिचा जो इगो आहे ना तो माझा इगो आहे, आणि माझा इगो आहे तो तिचा इगो आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन पुलं असं म्हणाले, ही सुनीता इतक्या सूचना करते, मी देशपांडे आहे तर ती उप देशपांडे आहे. नाही, गमतीचा भाग सोडला तरी एकमेकांवर विनोद करण्याच्या पलीकडे जाऊन एकमेकांवर विनोद तर आपण करत असतोच, पण त्याच्या पलीकडे जाऊन विनोद करताना सुद्धा दुसऱ्याबद्दल म्हणजे आपल्या पार्टनरबद्दल अतिशय काळजी घेणं, ह्यालाच सहजीवन असं म्हणतात, आहे की नाही. तर असं सहजीवन जगणारं एक जोडपं इथे आपण बोलवलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. दोघांचे खूप मनापासून स्वागत करतो. आपलं नाव? प्रभाकर नारायण दीक्षित. प्रभाकर दीक्षित. आणि आपली? सुचित्रा दीक्षित. ओके. कुठे राहता तुम्ही? हिंदू कॉलनी, दादरला. किती वर्ष राहता हो तिथे? मी तर 70 वर्ष राहतो तिकडे. 70 वर्ष? 40 पासून आम्ही तिकडेच आहोत. आणि मी 46 वर्ष, कारण माझं लग्न 6/6/66 या साली झालेलं आहे. 6/6/66. म्हणजे किती वर्ष झाली लग्नाला? 46 झाले. 45 पूर्ण. 45 पूर्ण झाली लग्नाला. बापरे, 70 वर्ष तुम्ही हिंदू कॉलनीत राहताय? 40 पासून आम्ही तिकडे आहोत. 1940 पासून. आणि तुम्ही मूळच्या कुठल्या? मी म्हणजे माझं आजोळ आहे ते पुण्याचं, सदाशिव पेठेतलं. सदाशिव. पण माझे वडील रेल्वेत नोकरी करायचे, तर त्यामुळे मोगल सरायला आम्ही पहिल्यांदा तिकडे, म्हणजे आईचं लग्न झाल्यावर मोगल सरायला राहायला गेली. मोगल सरायला? हां. तर त्याच्यानंतर जन्म पुण्याचा, पण बॉर्न अँड ब्रॉट अप पटना. आमचं लग्न झालं सगळे म्हणायचे बिहारी बायको आहे. आता मला मुलगा म्हणतो की तू सांगू नकोस पटण्याची आहे म्हणून. बरं, घरी कोण कोण आहे? आम्ही दोघंच असतो सध्या. माझी 2 मुलं आहेत, एक अमेरिकेला आहे धाकटा, आणि मोठा इथे आगर बाजारला राहतो. बरं, तुम्ही कुठे होतात सर्व्हिसला? वयाच्या 19व्या वर्षी सर्व्हिसला सुरुवात केली. बरं. काहीतरी परिस्थितीमुळे, कारण वडील माझे आजारी असायचे आणि त्यावेळी नोकरीची जरुरी होती. माझी पहिली नोकरी रेल्वेतली होती. बरं. रेल्वेत मी फायनान्स अँड अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये इनिशियली क्लार्क म्हणून लागलो, पण नंतर अकाउंटंट झालो मी. बरं. आणि त्या परीक्षा ज्या असतात त्या देऊन, आणि त्याच्यानंतर मी 20 वर्षाच्या सर्व्हिसनंतर मला ऑफिसने CMC म्हणून एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी, कॉम्प्युटर मेंटेनन्स कॉर्पोरेशन या नावाने ती ओळखली जाते. आता तीच कंपनी टाटा कन्सल्टन्सीने घेतली. तर त्या कंपनीत मी डेप्युटेशनवर मला पाठवलं, आणि मी तिथेच रिजनल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स याच्यावर रिटायर झालो. मेहनत. तर मला सांगा, 19व्या वर्षी तुमची पहिली रेल्वेची नोकरी, पगार किती आठवतो तुम्हाला? किती पगार होता अंदाजे? साधारण 150 ते 200च्या आसपास यायचा. आणि हे साधारण किती वर्ष असे, कुठल्या वर्षाचं असेल? नाही, पुढचं जेव्हा पे कमिशन आलं त्याच्यात थोडं राहायचं वाढलं. हे साधारण तुम्ही 1900 किती सालचं सांगताय? 65-66 पर्यंत सांगतोय मी. 1965-66. त्यावेळी सोन्याचा भाव काय होता? 185 आमच्या लग्नाच्या वेळेला. तुमचं लग्न किती साली? 66 साली 185 भाव होता. 185 रुपये तोळा. हो. पण म्हणजे जसं महागाई वाढते तसे पगार सुद्धा वाढले, पगार वाढतात तशी महागाई वाढली, असं दुष्टचक्र आहे. ठीक आहे, खाण्यापिण्याकडे वळूया. आता थोडंसं वयपर्यंत तुमच्यावर काही बंधनं आली असतील की बाबा हे खायचं नाही, ते आली नसतील तर उत्तम. पण जेव्हा जोर होता त्यावेळी तुम्हाला काय आवडायचं? तिखट, गोड, आंबट, किंवा व्हेज, नॉन व्हेज? नाही, सुरुवातीपासून माझा स्वभाव असा आहे की मी अतिरेक कुठल्या गोष्टीचा करत नाही. त्यामुळे खाण्यापिण्याबाबतीत मी जरा सांभाळूनच होतो. 2 घास कमी खाण्याकडे माझी प्रवृत्ती होती. बरं. आणि त्यातल्या त्यात मला गोड आवडायचं, त्यामुळे तिखट मी टाळायचं. बरं. मी गोड खायचं. आणि ही गोडची आवड वय वाढत गेले तसे वाढत गेली. पण सुदैवाने अजून काही मला त्रास झाला.
काही नाही, ब्लड प्रेशर नाही, डायबिटीस नाही, दोघांनाही नाही आहे. टच दोघांनाही. आणि तुम्हाला काय आवडतं, गोड का तिखट? नाही, मला तिखट जास्त, म्हणजे पूर्वी गोड आवडायचं नाही, पण हळूहळू मला वाटतं वयोमानाप्रमाणे थोडंसं गोड खावंसं वाटतं. चला, म्हणजे घरात दोन्ही पदार्थ होतात, गोड आणि दोन्ही पदार्थ होतात. ठीक आहे, आज तुम्ही काय करणार आहात? आज मी एक पालक राईस, पालकचा भात करणार आहे आणि ढप्पळ म्हणून एक भाजी आहे. ढप्पळ? हां, तर ती काय माझी म्हणजे बहिणीच्या सासरी, म्हणजे अनंत चतुर्दशीला असं म्हणतात की सगळ्या भाज्या मिक्स करून अनंत चतुर्दशीला करायचं आहे. बरं. तर तो एक प्रकार आहे. त्यामुळे तेवढे वेगवेगळ्या भाज्या करण्यापेक्षा आपण एकत्र भाजी करू, ओके. असं त्या लोकांनी ठरवलं. त्यामुळे तेव्हापासून म्हणजे मी जेव्हा जायची बहिणीकडे तेव्हा मी ढप्पळ आवडीने खायची. त्यामुळे माहिती तीच ढप्पळ भाजी आज तुम्ही दाखवते. ओके, आपण जायचं किचन हो, कडे? दीक्षित काका आणि काकू आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. काकू, पहिल्यांदा काय बनवणार आहोत आपण पालक राईस बनवणार आहोत आता. पालक राईस. हा सुचला कसा? असं म्हणजे म्हणजे आपण पालक राईस खातो, नाही याच्यातला भाग नाही, पण ह्याच्यातलं वेगळे पण काय वाटतं तुम्हाला? वेगळे पण म्हणजे आता कांदा, वाटाणा किंवा पालक जो आहे ना, तो तब्येतीला आपल्याला चांगला पडतो, म्हणून मी म्हटलं तर पालकचा भात बनवूया. ओके. आणि त्याच्यामुळे तो जरा वेगळा, म्हणजे पालक पण पोटात जातो, मुलंही खाऊ शकतात, अशासाठी मग. बरं, मला भातावरून आठवलं, ह्यांनी म्हणजे काकांनी कधी स्वयंपाक करायचा प्रयत्न केलाय का हो? हा, म्हणजे एकदा आता तुम्हाला सांगते गंमत, हा, की मी बाहेर गेले होते, म्हणजे कार्यक्रम एक होता, तिथे गेले होते. म्हटलं फक्त भात लावून ठेवा, आपण आल्यावर जेवूया. 9 वाजणार होते, उशीर होणार होता. ते ॲज युजल त्यांनी सगळा भात टाकला, शिट्ट्या वगैरे झाल्या आणि व्यवस्थित आम्ही ताटं घेतली. 9, 9:30 झाले होते. कुकर उघडला तर फक्त तांदूळ होते गरम, त्याच्यात ते तांदूळामध्ये पाणी घालायला विसरलेले होते. बापरे. त्यामुळे मग तो भात नाही झाला. मग थोडासा राग, ॲज युजल उशीर झाला होता म्हणून आलेलाच, भांडण झालंच थोडं. मग परत तांदूळात मी पाणी घातलं आणि मग भात करून त्यानंतर कधी टच केलं का तुम्ही स्वयंपाकात? माझा फायदा झाला. त्याच्यानंतर कशाला हात लावायचा नाही मी. ओके. म्हणजे हा भात असा झाला की लेंगा घातलाय आणि त्या लेंग्यात नाडीच नाही, असं आहे. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हा, साहित्य म्हणजे ह्याला आता भात मी केलेला आहे. पालक लागतं, मिरची, वाटाणा आहे, आणखीन खोबरं आहे, जिरं आहे, लसूण आहे, मीठ चवीला, कांदा आहे आणि हा गरम मसाला आहे सगळा. बरं, ठीक आहे. आणि हे काय केलेलं आहे तुम्ही? ह्याच्यामध्ये पालक नुसता आणि गरम मसाला असं घालून मिक्सर काढून ठेवलेलं आहे. मिरची घातली का पण ह्याच्यात? हो, मिरची घातलेली. म्हणजे पालकाची पानं, मिरची आणि गरम मसाला, हे फक्त हे सगळं, आणि थोडस जिरं आणि खोबरं, ओके, हे घालून मी तयार ठेवलं. आपण साहित्य बघितलेलं जातोय कृतीकडे. काय करायची कृती मला सांगता का? आता मला तेलामध्ये हे घालायचंय, कांदा घालायचंय. बरं, आपण इतपतच मदत करायची ना, डाव देणे, जास्त आपल्याला टेन्शन नाही, चुकली तर तीच चुकली. कांदा फ्राय करायचा आणि वाटाणा घालायचा. त्यातच घालायचं का? हो, त्या ग्रेव्हीमध्ये वाटाणा नाहीये, कारण मिक्सरमधनं काढल्यावर तो वाटाणा पण मॅश होऊन जाईल. त्यामुळे तो आपल्याला दाताखाली जरा भात खाताना लागला पाहिजे. तर त्याच्यासाठी कांदा फ्राय करायचा आणि मग काय वाटाणे घालायचे. ते वाटाणे शिजवून घेतलेत आपण? नाही, आता ह्याच्यामध्ये शिजतील. ओके. आणि मग हे जे मी केलंय प्युरी, ते घालायची ह्याच्यामध्ये, म्हणजे ते आणि हे उकळी येईल त्याला, आणि वाटाणे आणि कांदे दोन्ही आपले शिजून जातात. आमचा कांदा आणि हे जे वाटाणे आहेत व्यवस्थित आपले फ्राय झालेले आहेत. आणि आता ही प्युरी त्याच्यात टाकूया. ओके. आता हे जरा उकळी, म्हणजे हे शिजू दे जरा ह्याच्या बरोबर, आणि हे जरा थोडीशी दाट होईल ग्रेव्ही, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भात मिक्स करणार आहोत. बरं, मला एक सांगा, आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणजे काय आता हे पटकन होईल, पण मला तुमच्याकडून बरीचशी माहिती काढून घ्यायची आहे. या 46 वर्षाच्या सहजीवनात गमतीचे काही प्रसंग घडले? आहेत ना, सर्टनली आहेत, पण अगदी प्रॉमिनेंटली लगेच आत्ता आठवणार आहे. एकदा आम्ही सिनेमाला जायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ऑपेरा हाऊसला आम्ही सिनेमाला जायचं ठरवलं. मी ऑफिसातनं परस्पर येणार होतो, ती घरनं परस्पर येणार होती. इथपर्यंत ठीक ठरलं आमचं. आणि 3:30चा पिक्चर होता. 3ला दोघांनी गेटवर भेटायचं. बरोबर 3ला मी गेटवर हजर झालो. तिचा पत्ता नाही. मी तडफडत होतो मनात, आता कधी येते, 3:30 व्हायला आले, 4:30 व्हायला. आणि मी म्हटलं, माझा ते ज्या गेटवर मी उभं होतो
म्हटलं बाजूला कुठे आहे का म्हणून मी गेट सोडलं आणि थोडं पुढे गेलो. त्याच वेळी ही पण त्या बाजूने आली आणि तिला बघितल्यावर मला कधी एकदा हिला फायर करता म्हणून मी जोरात एका इतकी मी भुवा इकडे जा मी पण मूवी येते की दार गेटवरच आणि मग तो घोटाळा क्लिअर झाला की 2 गेट आहेत ती एका गेटवर उभी आहे, exit वर मी एका तुम्ही entry वर. या. तेव्हापासून कानाला खडा घाला की स्पष्ट ठरवायचं. आता हे झालं ना आपलं हो, हे झालं. भात घालायचं याच्यात. हो आता त्याच्यात जो जेवढा राहील तेवढा भात आपण घालूया. आणि लसूण आपण कशात घातलं? लसूण आपण ह्याच्यात घातलंय हा, ना, मिक्सरमधून मसाला. काढलं, त्याच हा, वेळी काढलं. हा, ओके. मसाल्यात घातलं. मीठ घालू? हो अंदाजाने. हा बस बस आई शाबाश, रेडी टू इट. ट्वीट झालेलं आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला भात, पालकाची पेस्ट, मिरची, वाटाणे, कांदा, खोबरं, जिरं, लसूण, मीठ आणि खडा गरम मसाला. कृती: पालक, हिरवी मिरची, खडा गरम मसाला, लसूण, जिरं आणि खोबरं हे मिश्रण एकत्र वाटून पेस्ट करून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये वाटाणे आणि पालकाची पेस्ट घालून ग्रेव्ही शिजू द्यावी. त्यामध्ये वाफवलेला भात घालावा आणि गॅस बंद करावा. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पालक राईस सर्व्ह करावा.